आहेत। महत्त्वाची बातमी, माझा पोटचा गोळा गेला, आम्हाला न्याय द्या। मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या आईने हा टाहो फोडलेला आहे। माझ्या पतीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, संतोष देशमुख यांच्या पत्नीने ही मागणी केली आहे। संतोष देशमुख यांच्या पत्नी माझ्यासोबत आहेत, अश्विनी त्यांचं नाव आहे। काय नेमकं त्या दिवशी झालं होतं? नेमकं काही तुमचं बातचीत वगैरे झालं होतं का संतोष यांच्यासोबत? दररोजच ते लातूरला होते, आधी थांबणार होते आणि नंतर त्यांना असं म्हणजे जनरल दररोजचेच कॉल आले। ते म्हणजे नाही, मला गावाकडे काम आहे, मला जावं लागेल म्हणून ते आले। 12च्या सुमारास तिथून निघले होते। नंतर मी एकदा त्यांना 1:30 वाजता कॉल केला होता, पोहोचलात का म्हणून, तर त्यावेळेस ती मला म्हणली मी चंदन सावरगावला आहे, नाही पोहोचलो। त्यानंतर मग नाही काही। तुमच्या पतीचं खूप नाव घेतात ग्रामस्थ लोक, 15 वर्षापासून सत्ताही तुमच्याच घरामध्ये दिलेली आहे। हो आहे, भरपूर नाव। ती देव होते, देवासारखेच होते एकदम। ते सगळ्या जनतेसाठी दिवस रात्र पळत होते। ते एखाद्या वेळेस जर माझ्या मुलीचं दुखायलं तरी त्यांनी कधी हॉस्पिटलला सुद्धा नेण्याची ही केली नाही जनतेसाठी। मला ते म्हणायचे कुणासोबत तरी जा, मी एकटी नाही तर कुणासोबत दुसऱ्यासोबत गेलेली आहे, पण ते कधी ते जनतेच्याच कामासाठी सदैव पळत होते। आता तुमची काय मागणी आहे? ते देव माणसाचा जीव घेणं ही एक लई घृण हत्या केलेली आहे त्यांनी, त्याच्यामुळे त्यांना फाशीची शिक्षा नाही तर त्यांनी जसं केलंय मला तसंच पाहिजे त्यांचं। आई, मुलगा गेलाय हे दुःख फार मोठं असतं, आम्हीही विचारणं तेवढंच कठीण आहे। लेकरांनी माझ्या सगळ्यांची मदत केली, गोरगरिबाला केली, सगळ्यांना केलं, सगळ्या गावांना केलं, म्हणून ही वेळ माझ्यावर आली का वेळ आणली? ही वेळ यायला न पाहिजे। ह्याला संरक्षण भेटलंच पाहिजे, जे काय झालंय ते मला बघायला भेटलंच पाहिजे। हर्षल निकमसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, मस्साजोग, बीड।